ओ शिट, उशीर झाला. आज ब्रेकअप नक्की. कोण होतीस तू, काय झालीस तू. राहुल 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 ऐक अरे दादा उशीर होतोय. तुझं हे Please, नेहमीचंच please, आहे. sorry. ऐक ऐक राहुल येतो, लगेच येतो. अहो अहो झालं की नाही तुमचं, आटपा लवकर लवकर. आला आला कॉल आला. आलो आलो. काय ग काय ग हे काय? काय तुमची आंघोळ झाली नाही अजून? तो- अहो काय हे, किती खरेदी करायची, केवढी कामं बाकी आहेत. आटपा लवकर लवकर. तुझा तो लाडका धीर आहे ना. काय काय तो लाडका धीर आहे ना, तो बाथरूम मध्ये आंघोळीला गेलाय. आता 1 तासभर पुढचं आहे. मी थोडा वेळ झोपतो ना प्लीज. झोपतो काय झोपतो? जात असेच ती फ्रीज वर मागे लिस्ट ठेवली, ती घ्या आणि सामान आणा. हे बरोबर बोललीस हा वहिनी. राहुल छान दिसतोय. दिसणारच. हं? आज लवकर आटपलंय सगळं. बाहेर जायची घाई वाटतं. डेटिंग डेटिंग. काय रे, कुठे? पूजा, आ? मंदिरात जाऊन येतो, पूजा करून येतो ना. वहिनी माझी बॅग भरून ठेवशील ना. थँक्यू थँक्यू अरे, थँक्यू थँक्यू सो मच. बाय. राहुल लवकर ये. हो हो. मंदिरात कसला गेला असेल तिच्याकडे. सॉरी. 2 वर्षांसाठी चाललायस तू आणि तरी सुद्धा आज लेट. मी काय लंडनला नाही चाललोय, अलिबागहून मुंबईला चाललोय. 4 तासाचं अंतर. दर आठवड्याला येईन भेटायला तुला, आय प्रॉमिस. पण मग आज का उशीर झाला? राहुल 1 तासापासून वाट बघते तुझी इकडे. आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू. अरे त्याला सुद्धा तूच जबाबदार आहेस. मी हो, तुझ्या आठवणींमध्ये झोपच नाही लागली का? झोप लागली तशी तू स्वप्नात आलीस. नववधू बनू. आपली पहिली रात्र होती. एक एक पावलाने तू माझ्या जवळ आलीस. तुझे थरथरते हात, सुंदर देखणं रूप. मी तुला माझ्या जवळ ओढलं आणि मग हळूहळू तुझ्या ओठांच्या दिशेने. तेवढ्यात तिथे थेरडा म्हातारा औरंगजेब आला, हातात बंदूक घेऊन. काय? औरंगजेब बंदूक घेऊन? कलियुगातला औरंगजेब आहे ना, शार्प शूटर, मारुतीराव गायकवाड. खबरदार माझ्या बाबांबद्दल काही बोललास तर. अँड माइंड यू, ही इज नॉट अ शार्प शूटर. ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट विनर आहेत ते. आणि काय चुकीचं वाटतं रे त्यांना? हे बघ राहुल, तू ज्या प्रोफेशन मध्येस ना, ते त्यांना नाही आवडत. त्यांना असं वाटतं की त्या वेड्यांच्या मागे लागून तू सुद्धा वेडा होशील एक दिवस. ए हॅलो, 73% आरक्षण सोडल्यानंतर उरलेल्या सीट्स पैकी 95% मार्क्स मिळून ऑल इंडियामध्ये टॉप केल्यानंतर मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली. आणि हे म्हणतात सोडून देऊ. अरे एक वेळेस तुला सोडून, पण ते कॉलेज. राहुल, नाही नाही नाही, आय डिडंट मीन इट. I don't तुला believe सोडीन असं this. तुला नाही. ऐक ऐक जानू, यू नो हाऊ मच आय लव्ह यू. I अरे hate you. अरे ऐक ना प्लीज, लिसन लिसन. कोण हो हे? अरे यार. सुने सुने ओठांचे बोल सारे, सुने सुन्या डोळ्यांनी बोलना. सुने सुने ओठांचे बोल सारे, सुने सुन्या डोळ्यांनी बोलना. रूठ ना तू, भूल ना तू, ऐकू वेड्या माझ्या मनात. रूठ ना तू, भूल ना तू, ऐकू वेड्या माझ्या मनात. सुने सुने ओठांचे बोल सारे, सुने सुन्या डोळ्यांनी बोलना. सुने सुने ओठांचे बोल सारे, सुने सुन्या डोळ्यांनी बोलना.
अब मान जा लागे गुमसुम क्यों समा तू बोलना जो तू रूठे यूं मुझसे रूठे खुदा जो तू दे दे माफी तो मौला मेहरबान आसमाई बोले सारा कभी छूटे ना साथ तेरा आसमाई बोले सारा कभी छूटे ना साथ तेरा सुना सुना ओठांचे बोल सारे सुना सुना डोळ्याने बोलना सुना सुना ओठांचे बोल सारे सुना सुना डोळ्याने बोलना भूलना तू ऐक वेड्या माझ्या मनात रूठना तू भूलना तू ऐक वेड्या माझ्या मनात सुना सुने ओठांचे बोल सारे सुने सुने डोळ्यांनी बोलना सुना सुने ओठांचे बोल सारे सुने सुने डोळ्यांनी बोलना सुना सुने ओठांचे बोल सारे सुना सुने डोळ्यांनी बोलना सुना सुने ओठांचे बोल सारे सुना सुने डोळ्यांनी बोलना विजय बोलतोय. उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. हा हा तसा तर देश 47ला स्वतंत्र झालाय, पर गरीब नाही. पर उद्या ते बी स्वतंत्र होतील. हा करा, किती तयारी करायची म्हणतो मी, करा. आम्ही शांत होतो म्हणून तुम्ही आमचा अंत बघितला नव. आता अशांत झाल्यावर विनाश कसा होतो ते बी बघा. बघा तुमच्या आईचं. मेणबत्त्या पेटवून आत्म्याला शांती मिळत असेल, पण मेलेल्यांच्या घरच्यांना अन्न मिळत नाही. अर्ध्यासाठी पैसा लागतो आणि तो आम्ही कसा बी मिळू. कळलं? फक्त ऐकायचं काम कर. तुझा भाऊ आमच्या ताब्यात आहे. त्याला सोडवायला काय करायचंय लक्षात आलंच असेल. 15 ऑगस्ट उजाडायच्या आत फाईलीवर सही करून फाईल टॅबलावर पोचवायची. ओम भगवती भागवतरी, ओम भगवती भागवतरी,
धन्या तो लाईनवर आहे. मोठी माणसं बाबा तुम्ही. घड्याळ असेलच ना तुमच्याकडं? मग आतापासूनच घड्याळाचा एक एक मिनिट मोजाय सुरुवात करायची. टाइमलाही महत्वाचा असतोय बाबा. काल आमचा दिस खराब होता, पण आता तीच बारी तुमच्यावर आलेली आहे. महालक्ष्मी रेस कोर्स 1 कोटी. मला माहित नाही तू कोण बोलतोस ते, पण मला त्रास देऊ नकोस. कदाचित तुला माहित नाही की मी कोणाच्या प्रोटेक्शन मध्ये आहे. आत्ताच तुझ्या बापाशी बोललोय कराची मध्ये. हे उदार की जिंदगी. आमचं कोणी बी बाप नाही समजलं का? तुझ्यासारख्या दुसऱ्यांच्या जीवावर नाही जगत आम्ही. आमचं काय होईल याच्यापेक्षा तुझ्या बायका पोरांचं काय होईल याचा जास्त विचार करायचा. काय बोलायचंय? काय बोलायचंय का? बोल. सोडा मला, सोडा मला. हेल्प. बेन लवकर शुद्धीवर आला राव. हा, बेशुद्धीचं औषध बी डुप्लिकेट मिळतं इथं. चाऱ्यात घोटाळा, खेळात घोटाळा, आता औषधात बी. शेतकरी मातूर इश पिऊन मरतोय, तेवढं कसं असली असतंय र? हा, तेवढं कसं असली असतंय? एवढं कसं असली असतंय? नाही, त्याने डायरेक्ट गोळ्या घातल्या. पण आपल्याला काय माणुसकी आहे का नाही? चान्स दिला नाही असं नको नंतर बोलायला. भाऊ येतो याचा 1 कोटी घेऊन. 1 कोटी? हो, 1 कोटी. मी PWD मध्ये साधा कर्मचारी आहे. हो, एक्सक्यूज मी मिस्टर जाधव, हे बिल. ₹10,00,000? हो, आणि डॉक्टर लेले म्हणालेत की जोपर्यंत बिलाची रक्कम पूर्णपणे भरली जात नाही तोपर्यंत तुमच्या वडिलांचं ऑपरेशन करता येणार नाही. एक्सक्यूज मी, पण मी 10,00,000 ऐका, मी एवढे पैसे. अहो, अरे आतापर्यंत इथे साखळी चोर येत होते, पाकिट मार येत होते, आनंदही वाटत होता रे. हा, पण या चौकीच्या इतिहासात पहिल्यांदाच तुमच्या सारखी बलात्कारी माझ्या कचाट्यात सापडलेत. आता पिदूनच काढतो तुम्हाला. अरे अरे काय हे? अरे तुमच्या असल्या वागणं बरं का, आई बहिणींचं जगणंच तुम्ही मुश्किल करून ठेवले. पुरुष पुरुष म्हणजे राक्षस असा समाज झालाय. रोजच्या बलात्काराच्या बातम्या वाचून घरात मुलगीच काय, अरे पण आईच्या पण डोळ्याला डोळा द्यायला माझ्यासारख्या पुरुषाला लाज वाटते. किती जुलमी, अरे जीव घेण्यापर्यंतची तुमची विकृती. अरे कित्येक दिवस झाले पोरीला नीट बघितलं नाही रे. नाही ना बाप, ना पोरांना बाळ, सगळी नाती संपली त्या वर्दीत.
काय आहे, ही वर्दी काढली ना तर आम्ही सुद्धा सामान्य माणसं आहोत. हां हा आता नक्की सांगा काय घडलंय ते, पुन्हा एकदा सांगा. हा बोला. तो म्हणाला माझ्या सरकारी नोकरीच्या फायलीचं काय झालं त्याच्यावर तुम्ही सही करा आणि त्याच्याबरोबर 1 कोटी रुपयांची खंडणी पाठवा. कुठून पैसे आणायचे हा तुझा प्रश्न आहे, माझा त्याच्याशी काय संबंध. पण एका रात्रीत एवढे पैसे कसे जमा करणार? मला थोडा वेळ द्या ना प्लीज. अरे 10 दिवस होते ना तुझ्याकडे, तेव्हा काय केलंस तू? माणसाच्या जीवाची पर्वा आहे की नाही तुला? हा हे बघ, मला जाणवतंय तुझ्या वडिलांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, पण पैशाचं सोंग आणता येत नाही ना बाबा. आज 10 दिवस झाले ते हॉस्पिटलमध्ये आहेत, मी 1 रुपया तरी चार्ज केला का तुम्हाला? नाही ना. आणि हे ऑपरेशन जर तू बाहेरून करून गेलास तर 20 लाख खर्च येईल आणि मी कितीत करतोय? 10 लाखात. म्हणजे 50% डिस्काउंट मी ऑलरेडी दिलाय. आणखीन काय करू मी? हे बघ, तू आता जास्त विचार करू नकोस. तू लवकरात लवकर जा आणि पैशांची व्यवस्था कर. जा जा. सर हे रिपोर्ट्स. मी काय धर्मशाळा उघडून ठेवली आहे? किती वर्ष याच्या वडिलांच्या उपकाराखाली दबून राहायचं मी? काय नाही, त्याला सरळ सांग उद्या सकाळपर्यंत पैसे भर, नाही तर तुझ्या वडिलांना उचल आणि कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये भरती कर. सरळ सांग त्याला. मदत केली तर डोक्यावरच चढून बसतात. फोन आल्यापासून भयानक हादरलोय आम्ही. माझ्या दिराच्या जीवाला धोका आहे हो. तुम्ही प्लीज लवकरात लवकर काहीतरी करावं इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टर, हे इन्स्पेक्टर जर असते ना तर 48 तासांनी ड्युटी गेली नसती. भोसले. हो, माझं नाव भोसलेच. मी ज्युनियर हवालदार, हे शिंदे सिनियर हवालदार. पण मी काय म्हणतो, एवढ्या मोठ्या पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही फक्त दोघेच जण झालं काय? आमचे सिनियर इन्स्पेक्टर विलास चोरमारे. तर काय झालं, त्यांच्यासोबत 4 हवालदार रंगी हात लाच घेताना पकडले गेले. मग काय, कायमची सुट्टी. नशीब नेमकं त्याच वेळी ना आम्ही बंदोबस्ताला होतो बाहेर, म्हणून वाचलो. आम्ही इमानदार, प्रामाणिक, पण हवालदार. ए बिहारी, चल खेळ लवकर. दुसऱ्यांना चिडवायची सवय जाणार नाही तुझी. पण हे बघ, मी जरी बिहारी असलो ना तरी मराठी आहे, समजलं? शेवटी भैया ते भैयाच. मराठी कसा होशील? कसा होशील म्हणजे? तुझा बाप आणि माझा बाप एकाच मिलमध्ये कामाला होता, बरोबर? बरोबर आहे, पण तिकडे काहीच काम नाही ना, म्हणून सगळीकडे आलात. पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, आता खासदार पण तुमचाच आहे. मग तुम्ही कशाला एवढी चिडता? आमचं कसं आहे माहितीये, एक वर गेला ना तर दुसऱ्याला हात देतो. लात नाही मारत, भावाला भाऊ जुमानत नाही, काकाला पुतण्या विचारत नाही. अशी तुमची परिस्थिती. बस बस, कळलं कळलं. ते आमचं आम्ही बघून घेऊ. जुमलं ना? कसं आहे, तुझा बाप मिल बंद पडली ना तसा सगळे पैसे घेऊन कोकणात गेला. माझा बाप नाही गेला, मुंबईत राहिला, दूध विकलं, रिक्षा चालवली, या मातीची सेवा केली. म्हणून मी मराठी, समजलं? चल पैसे काढ, खात्यात जमा कर. इंडिपेंडन्स डे 1250 झालेत, लक्षात आहेत ना? तू ठेव. हा भाई, ठीक आहे भाई, चल.
एक्सक्यूज मी, तो फोन वाजतोय तो उचला ना. तुमचंच काम करतोय ना. हॅलो. येस सर. नाही अजून नाही आले सर. ओके सर. ओके सर. गुड डे सर. ओके सर. भोसले. काय नवीन इन्स्पेक्टर येत आहेत कोल्हापूरहून. दया घोरपडे. जा 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 त्यांच्यासाठी मिठाई आणा. आणि हे बघा चांगल्या क्वालिटीची मिठाई घेऊन या. काय हो चला, दया दाखवली देवाने. हा अभिनंदन अभिनंदन. ए बाबू चल ना. एक मिनिट. अरे हा त्याला डीजे दिसतोय. चल त्याला कोपच्यात घेऊया. नको रे, त्याचं तोंड बघायची सुद्धा माझी इच्छा नाही. चल. एक मिनिट. चल चल चल. ये बघूया काय म्हणतोय. जितेची घोड. सवय जाणार नाही माझी. रस्ता सोड, जाऊ दे मला. काय बांगड्या भरायला निघाला. बाई म्हणून. सॉरी भाई म्हणून. अरे हे काय, आज बाईने कपाळाला कुंकू लावलं नाही. काय? वडील सिरियस आहेत. चल बाजू. हे डीजे भाय, परत भेटूया. खाना नारायणे ओटी भरीन म्हणतो. हे भाय ऐकला काय. चल चल चल. ती बघ दिल्लीची केबिन. पायलट इथे कुणी कुणाचं नसतं. इथे माणूस असण्यापेक्षा त्याचं दिसणं जास्त महत्वाचं आहे. पाहिलं तो डॉक्टर, त्याला तुम्ही तुमची किडनी दान दिलीत. तुमच्यामुळे जगणारा तो डॉक्टर आज त्याच्याचमुळे तुम्ही हे असे इथे मरणाच्या दारात. माणूस पण हरवलेल्या वस्तीत जगतोय आपण. इथे जगताना आधार देण्यापेक्षा मेल्यावर खांदा देण्यातच मजा येते या माणसांना. मेल्यावरच देवत्व बहाल करतात हे. पण बाबा, मी तुम्हाला तसा देव होऊ देणार नाही. एका वारकऱ्याचा पोरगा गुन्हेगार निघाला म्हणून आत्महत्या करायला निघाला होता तुम्ही. म्हणून सगळं सोडलं होतं ना मी. पण आता तुम्हाला वाचवायला मला त्याच वाटेनं जावं लागणार आहे. कारण बाबा, जगात फक्त एकच देव आहे सगळ्यांचा. पैसा पैसा आणि फक्त पैसा. अगं मी कामात आहे, तू आता फोन ठेव. मला बोलता येत नाहीये. ती लोक माझ्या समोर बसली आहेत. ती. प्लीज फोन ठेव. थँक्यू. माझ्या बायकोचा फोन होता. नाही कळलं ते. फाटल्यावर जगात दोनच माणसं शिवून जातात, एक बायको आणि एक टेलर. च्या मायला लिहिली. पुढच्या तुझ्या 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे तुझ्याकडे. तरी पैशाची आव गेली नाही ना तुझी. ते काय करतो तू. गर्भलिंग निदान चाचणी. बाबू रे, टेक्नॉलॉजी बघ. मशीन मध्ये बघून सांगतो मुलगा का मुलगी. 21व्या शतकाकडे चाललोय. खरं प्रगती म्हणायची का अधोगती तेच कळत नाही. गेले नाही की आई आणि साहेबांचा आशीर्वाद आहे म्हणून वाचलायस तू. नाही तर गवत गेला असता साथ. जास्त बोलायची गरज नाही बाबू.
लिया चल पैसे काढ. बघू नको पैसे काढ. किती आहेत? जितके मागितले तितके सगळे आहेत. आता थांबव आता हे. मॅनेज करणं अवघड झालंय. पैसे मॅनेज झाले ना, निघा निघा. चल रे बाबू, यांना काय कळणार आहेत नाती गोती. तरी पण लिहिले एक विचार कर, तुझ्या आईच्या जन्माच्या वेळेला ही टेक्नॉलॉजी असती तर कदाचित तूही जन्माला नसतास ना. गेट आउट, बोथ ऑफ यू गेट आउट. चालते बाई इथून. जातो जातो. पण ना बाबू. हा साहेब, काम झालं. आता टाका. अरे बाबा, टायमाले लय महत्व राहते बाबा. हा, हे बघ, वेळेवर पैसे पाठवून दे, नाहीतर अवेळी तुझ्या बायको आणि पोरीला मारावं लागेल. उद्या 15 ऑगस्ट पोलिसांचा लय बंदोबस्त असेल. आपल्याला असा स्पॉट शोधायला पाहिजे जिकडे एक बी खाकी वर्दीवाला नसेल. काय बोलतो हिच्या? बराबर बोलला धान्या. आपण ही जागा निवडायला पाहिजे. इथं सगळ्यांच्या गाड्या लागतील. सीएमची गाडी बी इथंच लागन. अरे हे नारायणला सांगायला पाहिजे, त्याला विश्वासात घेणं गरजेचं नाही का? हा ना राव. काय चाललंय तुमचं? काय झालं? आता चांगल्या कामात मोडता घालू नका. अरे धान्या, आपला प्लॅन तयार आहे आणि त्याला अजून काय बी माहिती नाही. ये नारायण ये, बस पत्ते खेळूया. राऊंड आहे मला. टाकी. ए तू दाखव. अरे तो दाखवून काय दाखवणार, डाव मी घेतलाय. दान्या तुझी पिसी. हा ना, इकडं पिसतो मी. कट कट. चार जणात एक माणूस सांभाळता येत नाही तुम्हाला? इथे पत्ते कुठे बसलात? मी एकट्याने काय काय बघायचं? बाहेर किती बंदोबस्त आहे माहितीये ना तुम्हाला? बाहेरचं सगळं सांभाळतोच आहे ना मी. सॉरी भाई, चूक झाली. आता माझं तोंड काय बघताय? उचला आणि बांधा त्याला. इन्स्पेक्टर घोरपडे. कोण? मी. जय हिंद सर. वेलकम सर. सर, या खुर्चीला ना कालपासून कोणी वाली नाही सर. बसा सर. नाही, नंतर पहिले याला याला ताब्यात घ्या. चल. सर, जॉनी मेंडोसा नामची ड्रग पेडलर तो हाच? जॉनी मेंडोसा? यस. नामचीन स्मगलर. आय गॉट हिम. जॉनी मेंडोसा मुका? जॉनी मेंडोसाचा माल कधी सबस्टँडर्ड नसतो. हे तर सॅम्पल आहे. माल आज रात्री 12 वाजता उतरेल. तू कुठे पोचवायचा आहे ते तुला तेव्हाच समजेल. पण मला एक कळत नाही डीजे, तू तर सगळं सोडलं होतंस, मग हे अचानक एकदम? काय आयुष्याचा खेळ आहे. ज्यांच्यासाठी सगळं सोडलं होतं त्यांच्यासाठी पुन्हा तेच करावं लागतंय. आयुष्यभर माझ्या बापाने पंढरीच्या वाऱ्या केल्या, देव देव केलं.
तुला काय वाटतं, हे देव, येशू, अल्ला हे कुठे आहेत? कुणी बघितलंय? नाही ना. अरे हे सगळे असतात आपल्या आई वडिलांमध्ये, आणि तू जे करतोयस ना ते त्याच्यासाठी. नाही, त्याच्यासाठी नाही, माझ्या बापासाठी, परोपकारी बापासाठी. किडनीनं नाही भागलं म्हणून त्याने देहदान केलं. आयुष्यभर कुणाचं वाईट बघितलं नाही रे त्यांनी. त्या बदल्यात त्यांना काय मिळालं? ICU मध्ये आहेत. शेवटचे क्षण मोजतायत. जर माझ्या बापाला काही झालं ना, तर मुंबईत पुन्हा एकच नाव, DJ भाय. हे बघ, फडकण्याआधीच रस्त्यावर. आजचं काय घेऊन बसलास? 15 ऑगस्ट होऊन जाऊ दे, खच पडेल खच. प्रत्येकाचे देशप्रेम उद्याच्याच दिवशी उपाळून येईल. प्रत्येकाच्या छातीवर तिरंगा दिसेल. आणि परवापासून भारत माझा कधी कधीच देश असेल. ते मरू दे, बाईला फोन कर. हा. हा बाई. बाई दुसऱ्या फोनवरती बिझी आहे. थांबा बाई, मुंबईमध्ये चिंदी चोरी करून करून कंटाळा आलाय. आम्हाला पण तिकडे यायचंय. यायला करायची म्हणजे काय चेष्टा वाटली का तुम्हाला? आधी तिकडे धंदा सेट करा, मग बघू. नंतर बोलतो मी बाईंशी. बाईंचीच करायची द्यायची. दे त्याचा नंबर, मी बोलतो माझ्या पद्धतीने त्याच्याशी. नक्की तुम्हाला त्याच नंबरवरून फोन आला होता? अहो हो, याच नंबरवरून फोन आला होता. आम्ही सुद्धा परत फोन करण्याचा प्रयत्न केला. कुणाला? माझ्या छोट्या भावाला. त्याचं काय झालं? अरे देवा, कुठे अडकवलेस रे बाबा? अहो चला. काय झालं? काय झालं? इथे थांबून काहीही होणार नाहीये. ही पोलीस चौकी नाही, येड्यांची जत्रा आहे. चला दुसऱ्या पोलीस चौकी जाऊन बघूया. अगं पण एवढ्या रात्री कुठे जाणार? चला हो तुम्ही. चला. पण सर ते निघाले. हो, कुठे चाललंय? तुम्हाला काय करायचंय? बोल बाबू. बाई, काम झालं. तुमच्यासाठी अजून एक काम आहे. बोला ना बाई. आईला राजन, हा धनंजय कोण असेल रे? असेल कोणीतरी चिरकुट, सापडेल. जातोय कुठे? नाहीतर असेल तुझ्यासारखा एखादा भैया. नाही नाही, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. नळीचा पण फायदा नाही. अरे येड्या, भाईनं कराचीवरनं फोन केलाय त्याच्याबद्दल. म्हणजे साधा माणूस नाही तो. सुपरस्टार अभिजित देशमुख. माहिती का कोण आहे तू? मंत्र्याचा बाचा आहे. त्याच्याकडे खंडणी मागितली. एवढी डेअरिंग करणारा माणूस हैरागैरा नसणार. कळलं ना? एक चाय दे ना. येलो साहेब. हा बघ, DJ भाय. DJ? या डीजेचं पूर्ण नाव काय रे? काय जाधव काहीतरी आहे. पुढे मागे काहीतरी असेल ना? काय पुढे मागे? हा साला धनंजय. धनंजय म्हणजे धान्या. आईला लक्षातच नाही आलं माझ्या. धनंजय म्हणजे DJ. DJ सोडलं तर बाकी कोणी हिम्मत करणार नाही. कितना पैसा हो? 10 रुपये साहब. शुक्रिया साहब. भाई सापडलं. हा आपला DJ. हा भाई. हा ठीक आहे भाई. दिसत नाही का तुला?
फोन बंद केलाय त्या थांब विजया, अजून 5 मिनिटं फक्त. नाही आला नाही याचा भाऊ तर इथंच ठोका. म्हणजे तुम्ही आले मारणार? टायमर लाव रे. बघ बघ, टाइम पुढे सरकतोय. जेव्हा टायमर संपल तेव्हा तू पण संपलास. कळलं का रे? थांबा थांबा. अरे काय माणुसी नावाचा प्रकार आहे की नाही? इतके बेद मारताय. सर, 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला या दोघांनी. काय? मारा मारा, मग जोडा. फक्त मरता कामा नये. अरे आई बहिणीचा मान, मग तुमचाही सन्मान. मारा. अरे तुम्ही परत आलात? तुम्हाला मी दया गडबडशिवाय पर्याय नाहीये. तुम्हाला काय करायचंय बोला. आता मी तुमच्यासाठी काय करू? हा बाई. राजन, बोल. त्याला मारायचं नाही. बाईची ऑर्डर आहे. एक काम कर, तू त्याच्या मागे जा, मी तिकडे जातो. चल. हा बाय. हा काय सांगत नाही. अजूनही म्हणतोय मला काय माहित नाही. याला कसं बोलतं करायचं मला चांगलंच माहित आहे. ठीक आहे भाई. चले बोले डीजे भाई. टाइम संपला. 5 मिनिट 5 सेकंदासारखी गेली नाही.
ठोक 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 आणि हो थंडगारी एकदाचा ठोक. काय करू राहिले तुम्ही? अरे कुणालाच मारायचं नाही हे ठरलं होतं ना आपलं. ठरलं होतं म्हणजे येळ आली त्याची. येळकाळ सांगून येत नसतो नारायण. अरे आपला बी नाईलाज आहे. ठोक. अरे पण आपल्याला फक्त पैसे काढायचे होते. हे बघा मी तुम्हाला याले मारू देणार नाही. अरे याले जीवे मारून काय होणार आहे? हे बघा आपण शांततेत बी सगळं करू शकतो. शांततेत आंदोलन बी शांततेतच चालू होतं ना. आंदोलन? हो आंदोलन. मागच्याच आठवड्यात 9 ऑगस्टला 3 वर्ष झाली. स्वतःच्या हक्कासाठीच लढत होते ना ते. नारायण तुला आम्ही विदर्भातून बोलावलं कारण आम्ही इथे जे भोगतोय ते तिथे तुम्ही रोजच भोगत असता. बरोबर नव? म्हणून तुला आम्ही आमच्या मिशन मध्ये सामील करून घेतलं. नारायण धरणात आमची जमीन गेली. आमची गावं गेली. घराच्या घर रस्त्यावर आली. आमच्या बागायती जमिनी घेऊन आम्हाला उच्चमाळ्यावर जिरायती जमिनी दिल्या तरी पण आम्ही कायच बोललो नाही. पुनर्वसनाचं ग्वाड सपान दाखवून आमचंच तोंड दाबलं. आणि त्याच्या बदल्यात फक्त आश्वासन आणि ते बी भरभरून. नारायण आमच्या हक्काचं पाणी आमच्या नजरेसमोर मोठ्या मोबदल्यात कंपन्यांना बंद पाईपलाईन मधून पुरवण्यात आलं. अरे आम्ही मात्र बसलोय डोळे लावून. सगळं कंपन्या सरकार आणि PWDचं साठ लुटवत. अरे हो पैसे मिळत होते ना साल्यांना. अरे मग एक गरीब मेला काय आणि 1000 मेले काय? श्रीमंत जगतायत ना बस. आणि आम्हाला मात्र सरकारी हापिसातल्या चक्रा त्यांची ओढवाओढवीची उत्तर जिमिनी घेताना हेच पाय धरणारे PWDचे साहेब आम्हाला चलात हाडू लागले. जसं काय आम्ही सरकारकडे भीकच मागत होतो. अरे आम्ही आमच्या हक्काचं मागत होतो ना. आणि मग एक दिवस बैठक ठरली. सर्वांमध्ये आंदोलन करायचं ठरलं. आंदोलन. आमच्या एक वेळच्या भाकरीसाठी आंदोलन. आमच्या मोडलेल्या घरासाठी आंदोलन. आमच्या स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन. आंदोलन. तो दिस आला. सावळ गावात भर दिवसात ती भयान काळ रात्र उजाडली. ठरल्याप्रमाणे आंदोलन शांततेत चालू होतं. लहान पोरांपासून तर अगदी बाया माणसापर्यंत समधी आंदोलनात सहभागी झाले होते. काय कळत असेल त्या लहान पोरांना? पण आता लढाई केली नाही तर जन्मभर आयुष्यात अंधार होईल एवढंच माहित होतं त्यांना. आंदोलन शांततेत चालू होतं आणि अचानक गोळीचा आवाज ऐकू आला. आधी एक गोळी, नंतर एक गोळी आणि मग अचानक गोळ्यांचा पाऊसच पडायला लागला. सगळे सायरा वैरा पळत सुटले. त्याचा बाप, त्याची आई आणि माझा भाऊ गेला. माझा भाऊ गेला. कित्येक लोक जखमी झाले. हे बघ, हे वाच वाच. आयुष्य काढलं उपाशी पोटी आणि सरणावर मात्र खोबऱ्याची वाटी. मखमली वाटा यावर उमटलेल्या रक्तरंजित पाऊल कुणा. मूक निसर्ग, वादळाचं हसणं आणि मृत नजरेनं पाहणाऱ्या
जिवंत नजरा. दुसऱ्या दिवशी आले साले सगळे नेते. एक जखम देतो तर दुसरा मलम लावतो आणि तिसरा हसतो. काही दिवसांनी मदत जाहीर झाली. दोषी पोलिसांवरती आम्ही नक्की कारवाई करू असं सांगितलं. मेलेल्यांच्या घरच्यांना आम्ही नोकरी देऊ असं आश्वासन मी दिलं. पण एक एक दिस जात होता. आमच्या फेऱ्या चालूच होत्या. पायताना सोबत पार पायाची चांबडी सोलून गेली. पर मेलेल्या मनाच्या माणसांना काय कळणार दुःख. आज उद्या असं करत 1 वर्ष उलटून गेलं. वाटलं होतं आमच्या उपाशी पोराबाळांकडे बघून तरी दया येईल. मग एक दिवस सरकारी कारण आलं. कारण काय होतं माहिती? मंत्रालयाच्या आगीत तुमची केस असलेले सगळे पेपर जळाले. पण आता काय बी होऊ शकत नाही. जिवंतपणे जाळल्यासारखं वाटलं आम्हाला. भविष्य तर कधी पाहिलंच नव्हतं. आणि आज वर्तमान बी हरवलं होतं. आणि मग सहनशक्ती संपली सहनशक्ती. आणि एवढंच कमी होतं म्हणून की काय? ज्यांनी निर्दोष आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला ते अधिकारी दोषी असून पण त्यांच्यावर कारवाई नाही झाली. आमच्या तोंडावर मात्र पानं पुसली गेली आणि आंदोलनाच्या दिवशीची त्यांची ठरलेली रक्कम त्यांना पोस्ती करण्यात आली. आमचं काय चुकलं? सांग ना नारायण, आमचं काय चुकलं? अरे आम्ही गरीब म्हणून आमच्या घरच्यांच्या बलिदानाला काहीच किंमत नाहीये, काहीच नाही. अरे हजारो कोटींचे घोटाळे केले रे यांनी. अरे घोटाळे करा पण आमच्या गरीबाच्या तोंडातला घास नका हिरवून घेऊ. नारायण तू तर काहीच गमावलं नाहीस रे. पण याचा बाप गेला, याची आई गेली, माझा भाऊ गेला. मग यांना असं सोडून द्यायचं? नारायण यांना असं सोडून द्यायचं? जळत्या वस्तीच्या लख उजेडात, राखेच्या धुराळात, धुरांच्या लाटेत, कोंडलेल्या श्वासात मरणप्राय यातनांची हाक होती ती. म्हणून संपवायचंय सगळं. समजलं? नारायण थांब. एक चान्स दिला पाहिजे गाड्या. एक चान्स. हे बघ बाबू, माझे वडील सिरियस आहेत. मला जाऊ दे, पैसे जमा करायचे. इथून सोडलंच की जाशील सरळ सुपरस्टार अभिजितच्या घरी. अरे कोण अभिजित? कसली खंडणी? काय बोलताय मला कळत नाहीये. अरे आपण एकत्र काम केलं, एका ताटात जेवलं आपण. तुम्हाला माहिती आहे मी कसं आहे. मला खरंच माहित नाही यार, तुमचा माझ्यावर विश्वास नाही. विश्वास? गद्दार, साल्या गद्दार झालास तू. ज्यावेळी आम्हाला गरज होती त्यावेळी माफीचा साक्षीदार झालास तू. तुझ्यामुळे सोडलो असतो आतमध्ये. बाईने बाहेर काढला ना म्हणून वाचलो. हॅलो, मला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे तुम्हाला मी देईन, पण प्लीज मला थोडा वेळ द्या. काय येळ पाहिजे? येळ नाही रा आमच्याकडे. वाचू शकत असशील तर वाचव तुझ्या बायकोला आणि पोरीला. हॅलो. हा बोल राजन. हा अजूनही तोंड उघडत नाही. फोन दे त्याला. ठीक आहे भाई. जरे बोल. चल चल. हॅलो. काय डीजे?
आपल्याच माणसाकडे पैसे मागितले. भाई कसले पैसे, कसली खंडणी, मला काही कळत नाही. हे बघा भाई, मी जरा टेन्शन मध्ये आहे. माझा बाप सिरियस आहे, मला जाऊ द्या. मी जर नाही गेलो ना तर काही बरं वाईट व्हायचं त्यांचं. जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. मग तुझा बाप मेला तरी चालेल. ए भाई, जर माझ्या बापाला काही झालं ना तर तिथे येऊन गोळ्या घालीन. ए भाई, काय बोलतो तुम्हाला? धन्या फोन कट केलाय त्यानं. इजा, बघ जरा कोण आहे, बघ जरा. जरा बघ कोण आहे ते. बाबू ठोक त्याला. ठीक आहे भाई. राजन, भाईने दिली ऑर्डर. साहेब, कोणीतरी टीप दिले साहेब. आपल्या हॉस्पिटलवर रेड पडले. डॉक्टर लेले, यू आर अंडर अरेस्ट. तू इथं काय करतोयस आणि हा कोण? राहुल. कोण राहुल? माझा भाऊ राहुल. त्यामध्ये 2 पूर्व पोलीस कर्मचारी सदाशिव लोखंडे आणि अवसर जगताप यांचा समावेश आहे. यांच्या सोबतच कुख्यात गुंड कपूर सुपारी सुद्धा पळून गेलेला आहे. जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, गुरुजन वर्ग, आज 15 ऑगस्ट आपला स्वतंत्रता दिवस. आज मी तुम्हाला आपल्या देशाच्या झेंड्याबद्दल काही सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे. आपल्या देशाच्या झेंड्याला तिरंगा असेही म्हणतात. मम्मा, आपल्या फ्लॅग मध्ये तर 4 रंग आहेत, मग त्याला तिरंगा का म्हणतात ग? हा बघ सॅफ्रॉन, हा व्हाईट, हा ग्रीन आणि हा ब्लू. अगं, तू मराठीतून भाषण देणार आहेस ना? मग सॅफ्रॉनला भगवा, व्हाईटला पांढरा, ग्रीनला हिरवा आणि ब्ल्यूला निळा असं बोल. मम्मा, बाजूच्या मंदिरावरती भगवा, पलीकडच्या मस्जिदवरती हिरवा आणि आपण पाहिलं होतं ना ते विहार, त्याच्यावरती निळा. असं का ग? सगळे तिरंगाच का नाही लावत? अगं बस बस, लहान आहेस तू अजून. तुझं वय काय? तू बोलतेस काय? हा भाई बोला. अरे नामदार यशवंतराव देशमुखचा पुतण्या ना तू, मग मला फोन का केलास? मी तर लहान माणूस आहे. भाई, त्यांना फोन केला होता मी, पण काय फायदा. सरकार तुमचं आहे आणि गुन्हेगारही तुमचेच आहेत. काय नाव काय सांगितलंस? धनंजय नावाचा कोणीतरी माणूस आहे. भाई, तुमची वर्ल्ड टूर मी फुकटात केली आहे. शिवाय मागच्याच आठवड्यात दादांनी 50 लाखाचं फंडिंगही केलंय. मग तुम्ही भाई मला का त्रास देताय? तो माझा माणूस नाही आहे. काय? मग कोणाचा माणूस असू शकतो?
तू टेन्शन नको घेऊस, मी बघतो काहीतरी करतो. भाई लवकर काहीतरी करा. भाई त्याने माझं जगणं मुश्किल करून टाकलं. काय करावं काही कळतच नाहीये, काही सुचतच नाहीये. खरं सांगतो तुम्हाला भाई, माझी सॉलिड त्याचा 3दा फोन येऊन गेला आणि त्याने माझ्याकडे 1 करोडची मागणी केली आहे आणि सांगितलं की हे जर पैसे दिले नाहीत तर तुझ्या बायकोला आणि तुझ्या मुलीला उचलेन म्हणून. पुन्हा तुला फोन आला तर त्याला सांग की तू माझ्या प्रोटेक्शन मध्ये आहेस. भाई सांगितलं मी त्याला तुमचं नाव. थांबाबाई, मुंबईमध्ये चिंदी चोरी करून करून कंटाळा आला. आम्हाला पण तिकडे यायचं. जायला करायची म्हणजे काय चेष्टा वाटली का तुम्हाला? आधी तिकडे धंदा सेट करा, मग बघू. पण तो काय म्हणतो माहितीये का, हा कराची बिराचीचा भाई मी नाही ओळखत. दे त्याचा नंबर, मी बोलतो माझ्या पद्धतीने त्याच्याशी. थँक्यू भाई, थँक्यू सो मच. मी आहे ना. हां. पोलिसांना का नाही कळवत आहेस? मी आता कराचीमध्ये भाईशी बोललो. ते म्हणाले मी बघतो काय करायचं ते. हां. मोठी माणसं बाबा तुम्ही. घड्याळ असेलच ना तुमच्याकडं? महालक्ष्मी रेस कोर्स 1 कोटी. ए, मला माहित नाही तू कोण बोलतोस ते, पण मला त्रास देऊ नकोस. कदाचित तुला माहित नाही की मी कोणाच्या प्रोटेक्शन मध्ये आहे ते. आत्ताच तुझ्या बापाशी बोललोय कराची मधल्या. ए उधार की जिंदगी, आमचं कोणी बी बाप नाही समजलं कर. 1 पैसा मिळणार नाही तुला. काय करायचं ना ते कर. आणि हे बघ, जेव्हा तुला फोन येईल ना की तेव्हा तुला कळेल की तू कोणाशी पंगा घेतलायस ते. हॅलो हॅलो, यू टॉक टू मी. यू अभिजित डॅड, शाहरुख हरवला. क्या कर रही है तू ये? अरे गन है, गन वो खिलौना नहीं है. असली वाली गोली चल जाएगी, मर जाएगा कोई. अरे पाणी बिणी पास. प्रोड्यूसर गेला तर पेमेंट बुडायचं आपलं. गंदे इधर मुना. किसने दिया गन इसको? भाई मुझे नहीं मालूम. क्या आयला भाई, अक्कल नाही तेरे को? एक गन सांभाळता येत नाही. भाई भाई बनायचं तुझं, भाई बनायचं. मुना देख देख, मेरी बात सुन मोना. हरामी! जगू देत नाही आणि मरू पण देत नाही. मोना, आई लव यू ना. तेरे से बहुत प्यार करते रे मैं. अरे पागल हो गई है तू. अरे मोना, I'll kill myself. अरे मत. जगून काय करणार मी? अरे अरे मर जाएगी तू. अरे तू मेली तर साला आपण जगून काय करणार? आई लव यू ना मोना डार्लिंग. ए शबीर, अरे पानी लेके आना. आया भाई. मोना, ए मोना ठीक है रे तू? ए मोना बात कर ले मेरे से. ए उठा ना इसको, चल जल्दी. मोना, क्या पागल हो गई क्या तू? हाँ? ये मोना ऐसा क्या कर रही है तू? तुला माहित नाही क्या? अरे तेरे को पाने के लिए क्या क्या नहीं किया मैंने. माहितीये ना, त्याला धोका दिला, मला फसवलं. अरे काय फसवलंय? काय फसवलं? क्या बात कर रही है तू? इश्क हो गया तेरे से, मोहब्बत हो गई मेरे को. अब गलती है क्या मेरी? अजीज भाई का नाम सुना ना पूरा मुंबई अशी थर 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 कांपते. पर देख ना तेरे सामने अजीज पहला कैसा लाचार है, मजबूर है. पुन्हा एक बार बस बोल दे. माझं त्याच्यावरच प्रेम आहे. अरे यार, गलती हो गई मेरे से, माफ कर दे मेरे को.
अरे भाई उसको काय झालं आपल्याला पण मन है उसके बारे में तू बात करती है ना मेरे को बहुत तकलीफ होती है मुझे मेरे दिल के टुकड़े टुकड़े हो जाते हैं एक बात तो मेरी समझ में आ गई आयुष्यात बंदुकीच्या जोरावर सगळं काही मिळतं एक साला प्रेम नहीं मिळत अरे अब इसको छोड़ के और करूं तो क्या करूं मैं अब तो साला दूध भी नहीं बेच सकता ना नीट लक्ष द्या वहिनी आहे तुमची ओके भाई हॅलो साहेब कुठे पोहोचलाय निघालोय पद्दे साहेब रस्त्यातच आहे येतोय अर्धा तासात तुम्ही रस्त्यात आहात मी रस्त्यावर यायची वेळ आली अहो एक या ना लवकर या ना काय शूटिंग सुरू झालं नाही अजून ते आता हिरोईन आली मोनिका ती म्हणते तुम्ही आल्याशिवाय मी शॉट देणार नाही या ना लवकर बस काय पाद्दे काय मस्करी करता की काय आमची हा आणि मला काय माहित नाही का मोनिका आता कोणाबरोबर शॉट मध्ये बिझी असेल ते नवी आणि हो मी कुठल्याही शूटिंगला उशिरा जात नाही हे लक्षात असू द्या तुमच्या कधी लेट येत नाही अरे भेळ अरे तुझ्यामुळे माझं 1 कोटीचा बजेट 3 कोटीवर गेलाय काय लोक भेटले हा कधी वेळेवरच नाही ती हिरोईन बेवडी पिऊन पडते हा पर तत्या कुठे उलटलाय ते आणि तत्या सगळे प्रोड्युसरला कापायला बसले तत्या तत्या अरे तू कशाला इकडे आलास तुला सांगितलं ना दरवाजाजवळ थांब. अरे भाई बाटली फुटल्याचा आवाज आला म्हणून मी तिकडे आलो वहिनी कोणाशी बोलते आतमध्ये अरे अजित भाई असेल कुणाची हिंमत आहे वहिनीच्या रूम मध्ये जायची चल भाई भाई अल्लाह कसम आजपर्यंत एवढी इज्जत कुणी नाही दिली हो भाई आपने दारू पिला नाही तो स्पोर्टबॉयची पण काही जिंदगी ये दुरीची पण किंमत नाही भाई मतलब 500 रुपया मिळता है पर डे पण तो प्रोडक्शन वाला दत्ता त्याच्यातनं 150 रुपये कमिशन म्हणून कापून घेतो आता भाई तुम्हीच सांगा आता हातात काय राहणार घंटा भाई म्हणजे आम्ही तुमच्यासाठी काय बी करायला तयार आहे म्हणजे तुम्ही सांगाल ते हाय ना रे हाँ हो शबीर जी भाई एक बात बता मेरे को जी अपने रोजे चल रहे क्या नहीं भाई मेरे को डायबिटीज या दिल की बीमारी ऐसा कुछ नहीं है भाई ये दारू क्या तुझ्या बापाच्या पैशाची पितोय मी नहीं भाई ते चला भर ना हो भरतो भाई एक बार काय 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 चाललं होतं तुमचं गँग 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 जॉईन करायची हो हो भाई म्हणजे आम्हाला पण तुमच्यासारखा राहायचंय एकदम शान मध्ये भाई अपन भी ऐसा रास्ते से चलेगा ना तो लोगों की ऐसी फटनी मांगती आणि एका दिवशी त्याच रस्त्यात एखाद्या कुत्र्याला मारावं अशी गोळी खावी लागली मग चलेगा 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 भाई चलेगा हाँ भाई चलेगा भाई सिर्फ हुकुम करो हाँ आम्ही करणार सिर्फ ना अपना भी नाम होना मांगता है हाँ आणि चुकून आपल्यासारखं प्रेम झालंच तर
भाई गलती हो गई, समजा नाही. प्रेमाचा आणि याचा काय संबंध आहे ना. काय आहे ना तिच्या आईला, गुन्हेगारावर फक्त पैसा प्रेम करतो, आपली माणसं नाही प्रेम करत. बंद ना, आजपासून सगळं बंद तिच्या आईला. आपण तुमच्या भाभीशी लग्न करणार आणि बंद तिच्या आईला सगळं बंद. बस बस. रस्त्यानं चालताना सगळ्यांची फुटली पाहिजे. बंदूक फुटले का काय? शब्बीर अरे तुमच्या आयला तर सुधारतो तर सुधरू द्या ना. पी पी दारू पी. पिण्या स्पॉट, ते स्पॉट कोणीतरी चहा पाजा. चहा मरो, पाणी तरी पाजा कोणीतरी. त्या इकडे हॅलो सर. मी उभं, तू बसलेला. सर काम करतोय सर. तू अभिजित आला काय? सर फोनच उचलत नाही माझा अजून. अरे ईपीएस ना तू. सर पहिलीच फिल्म आहे माझी, मी शिकतोय आता. अरे पण तू शिकेपर्यंत मी भिकेला लागेन. अरे काय इज्जत आहे की नाही तुला ईपी म्हणून? सर कोणी इज्जतच देत नाही हो. तुझ्यामुळे मी धंद्यात पडलो आहे. चांगला मस्तपैकी पेस्ट कंट्रोलचा धंदा होता माझा, सुखात चाललं होतं. तू वाट लावलीस माझी. मी काय केले? अरे तूच सांगितलंस ना मला, साहेब आपण मस्तपैकी पिक्चर काढू. तुम्ही अशा व्हाल, तुम्ही तशा व्हाल. अरे काय व्हाल? कुत्रा झाला माझा कुत्रा. शेपूट हलवा त्याच्या पायापड, त्याच्या पायापड करणारा. सर इथं सुरुवात आहे, आता बघा पुढे पुढे काय काय होईल. काय होईल? हे बघा, एकदा का पिक्चर रिलीज झाला मग नाव, पैसा, इज्जत सगळं जाईल की नाही? सगळं मिळेल की नाही? अरे पण तो पिक्चर रिलीज व्हायला आधी कम्प्लीट व्हायला पाहिजे. तो हिरो येत नाहीये, ती हिरोईन पिऊन पडलीये. कधी पिक्चर कम्प्लीट होणार माझा परमेश्वर? अरे सनी ना बेस्ट आहे. अय काय काय मला आतमध्ये अजीजबाई बिझी आहेत. भाई जरा वहिनींसोबत बसणार, नंतर या. हा दत्त्या मला एक दिवस जोडीनी भीक मागा लावणार. बोल दे अजीज हा पुलाच्या खाली आणि मी पुलाच्या वर. हा पाधे. हॅलो. अरे बाबा टायमाले लय महत्व राहते बाबा. हा हे बघ, वेळेवर पैसे पाठवून दे, नाहीतर अवेळी तुझ्या बायको आणि पोरीला मारावं लागेल. मम्मा शाहरुख सापडत नाहीये. असेल का इथेच कुठेतरी, आणि मला डिस्टर्ब करू नकोस. तुम्ही तुझ्या पायावरून फसवलं. जाई, मला घाबरू नकोस. तुझ्या डॅडचा फोन आला वाटतं, सेटवर पोहोचला असेल. हॅलो. हॅलो शेफाली. हा बोल डार्लिंग. आर यू ओके? हो का, काय झालं? जाई कुठे? इथेच आहे. अरे तिच्या शाहरुखला शोधतेय. हे बघ, आता मी काय सांगतोय ते कान उघडे ठेवू नाही. खिडक्या आणि दरवाजे बंद करून टाक. अरे पण का? यू इडियट. दिसत आहे काय? अभि काय झालंय, सांगशील का मला? नाही काही नाही. अभि काय झालंय सांग ना. त्याचा पुन्हा फोन आला होता का तुला? मी तुला काय सांगतोय ऐकू येतंय का? खिडक्या आणि दरवाजे दोन्ही बंद करून घे. अरे पण दरवाजे खिडक्या बंद कर. ऐकायला येतंय का तुला? हा.
हे सगळं बंद? आता तरी सांग ना की काय झालंय. ऐक, मी येईपर्यंत ना दरवाजा उघडू नकोस. हे बघ, त्याचा मला फोन आला होता. त्याने मला धमकी दिली की तुझ्या बायकोला आणि मुलीला उचलू म्हणून. हे बघ, मी काय सांगितलं होतं मग अशी तुला की दरवाजे आणि खिडक्या बंद कर आणि मी येईपर्यंत दरवाजे खिडक्या उघडायचे नाही. हॅलो, आणि ताईवर लक्ष ठेव. ताईवर लक्ष ठेव, शेफाली. हॅलो, कळतंय तुला मी काय म्हटलं ते? हॅलो शेफाली, शेफाली, शेफाली. शिट. हॅलो, तुम्हाला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे तुम्हाला मी देईन, पण प्लीज माझ्या बायकोला किंवा मुलीला काही करू नका. प्लीज मला थोडा वेळ द्या. काय येळ पाहिजे? येळ नाही रा आमच्याकडे. वाचू शकत असशील तर वाचव तुझ्या बायकोला आणि पोरीला. हॅलो, बाबू ठोक त्याला. राजन, भाईने दिली ऑर्डर. तू थांब तिथेच. काय अवस्था केली याची. सर वाचवा मला. सेव्ह मी सर. ही लोक मला मारून टाकतील सर. प्लीज सेव्ह मी सर. हो, तुम्ही पण आहात तिथे. हा, या इकडे, या इकडे. आत्माराम. काय मोहन? ओ सदाशिव, या इकडे. या डॉक्टर राणेचं काहीतरी केलं पाहिजे. आता तू कोण? सर मी डॉक्टर राहुल जोशी. Excuse me? Huh? What do you want? English? I'm Dr. Rahul Joshi. I'm an intern here. Actually, I did my MBBS from Alibag Medical College. अंग्रेज के गुलाम. मला हिंदी येतं, मराठी येतं. मराठीत बोल. माझं अपॉइंटमेंट लेटर आहे इंटर्न म्हणून. You are 1 hour late. हो ते आय एम सॉरी. It's okay. Don't worry. I will show you Dean's office. Come with me. मराठीत मी बोलतो. Please come in. Yes, thank you. दार का लावलं? डीनना भेटायचंय ना? हो, पण डॉक्टर राणे इथे भेटतील? आमच्यात कुठेही भेटतात. हा, प्लीज. येतीलच आता डॉक्टर्स.
हे कोण आहेत सगळे? दुसरं कोण असणार? डॉक्टरचे पेशंट. हो, पेशंट आहात तुम्ही? हॅलो. हॅलो. नमस्कार. आपण डॉक्टर आहात? येस, मी डॉक्टर आहे. व्हेरी गुड. आज जा, सगळे कपडे काढा, मी आलोच. आज फुल बॉडी चेकअप आहे बाबा. अरे ते डॉक्टर आहे, ते चेकअप करणार, तू नाही. याचा काय चेकअप करणार? ह्याच्यात काय चेकअप करणार ग? तुम्ही आमचे साथीदार आहात? येस, मी तुमचा साथीदार आहे आणि आजपासून मी तुमच्याच बरोबर राहणार आहे. खरंच? हो. तिकडे बघा. चला 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 पटकन चला. बांधा बाबा, बांधा बाबा, बांधा बाबा, बांधलं बाबा, बांधलं बाबा, बांधलं बाबा. याच्याकडे मोबाईल पण आहे. चला चला चला, देवाचं नाव घ्या आणि सुरू करा रिहर्सल. त्या गार्डला तर मी नंतर बघून घेईन. पण मोहन, आधी मला हे सांग, हे सगळं कशासाठी चालवलंय? डॉक्टर सर, तुम्हीच म्हणालात ना नीट रिहर्सल करा म्हणून. अरे पण मी हे पण म्हणालो होतो की कुठल्या आपल्या एका माणसाबरोबर रिहर्सल करायची, ते एका डॉक्टरला सोबत घेऊन. असं नाही. शिंदे, दोन पोलीस पण पळालेत, काही कळलं का? मी पण तोच विचार करतोय. पण भोसले, मला तर आहे ना या दोघांचा संशय येतो. अरे कॉस्ट्युम बदलून झाले असतील तर चला आता. काय मोहन, ठेवा कॉस्ट्युम तिकडे. माझे पण, माझे पण. ठेवला बाबा. मी पुढच्या वेळेला गरुड करणार ना. डन. काव काव काव. चला आपापल्या वॉर्ड मध्ये चला. काय चुकलं मागलं असेल तर माफी द्या. चल. हा फोन घ्या. माझा फोन. चल रे, येतोस? नाही, तू कसं आहे ना, तुला बांधलाय मला कुणीच बांधलेलं. डायरेक्ट वॉर्ड मध्ये जा. हा वॉर्ड मध्येच जातोय. वॉर्ड मध्ये काय डॉक्टर? डॉक्टर, मला अजूनही कळत नाही हे सगळं नक्की काय चालू आहे. सांगतो. हे आपल्या हॉस्पिटलचे सर्वात चांगले पेशंटही आणि नट सुद्धा आहेत. उद्या 15 ऑगस्ट आहे म्हणून यांची एक रंगीत तालीम सुरू होती. अगदी मनापासून रिहर्सल करत होते ते. ही सगळी रिहर्सल होती? हो, रिहर्सल होती. आणि हे सगळं मेकअप आहे. काढते आधी. हा, मेकअप केलंय तुला. डॉक्टर, पण या सगळ्यात त्यांच्या रिहर्सल मध्ये माझा जीव गेला असता. फेक आहे, प्लास्टिकची गन आहे. ह्याच्याने कोणाचा जीव जात नाही. ऍक्च्युली इट्स माय मिस्टेक. मी त्यांना सांगितलं होतं की एका डॉक्टरांच्या समोर रिहर्सल करावी म्हणून. एक मिनिट, यांनी माझ्या फोनवरून कोणाकोणाला फोन केला ते बघा. रिलॅक्स 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 काय डॉक्टर, सगळ्यांना धमकी दिली आहे त्यांनी. माझ्या दादा वहिनीकडून सुद्धा पैसे मागितलेत, 1 करोड. सगळ्यांना ना शॉक ट्रीटमेंट द्यायला हवी. डांबून ठेवायला पाहिजे एकेकाला असंच. बंदिस्त जनावरांना ठेवलं जातं जे हानिकारक असतात. डॉक्टर राहुल जोशी, वेडे झाले म्हणून काय झालं? वेडे म्हणून बघण्यापेक्षा एकदा माणूस म्हणून बघ, तर त्याच्यातून बाहेर पडण्यास नक्कीच मदत होईल. आय सॉरी. चल. साहेब आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही खरंच कुणाकडेही खंडणीसाठी फोन केला नव्हता. हो ना, अगदी यांच्या गळ्यात शपथ. आम्ही कोणालाही खंडणीबद्दल काहीही बोललेलो नाहीये. म्हणजे कोणाला धमकीचे फोनही आम्ही केलेले नाहीये. तुम्हाला मी काय मेंटल हॉस्पिटल मधून आलो असं वाटतंय? हा गडबड काय वेळ वाटतोय तुम्हाला? नाही नाही नाही. बोला बोला. नाही नाही. अरे सगळे फोन कॉल्स तुझ्या भावाच्या मोबाईल वरून आलेत. हा, पोलिसांना फसवायचा प्लॅन चांगला होता पण त्याच्यात तुम्हीच अडकलात. कसं काय बघायचं? हे बघा. मिस्टर परेश जोशी, माझ्या बायकोच्या किंवा मुलीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. कारण माझी कराची पर्यंत ओळख आहे हे विसरू नका.
कराची म्हणजे रांचीपर्यंत आहे. माझा काका तिथे खूप मोठा वकील आहे, तो तुम्हाला बघून घेईल. ऐका ना, पळालेल्या 9 मधील 4 जण हॉस्पिटलच्या आवारात सापडलेले आहेत. त्यांची नावं या प्रकारे: मुकेश पाटील, आत्माराम कदम, सदाशिव भेगडे, मदन वाघ. पुढल्या 5 लोकांचा तपास सुरू आहे. त्यामध्ये गँगस्टर गफूर सुपारी, नाट्य दिग्दर्शक नंदू माने आणि अजून 2 पोलिसांचा समावेश आहे. डॉक्टर राहुल जोशी, येस. हा आजार नाहीये, इट्स अ कंडिशन. त्यांना प्रेम हवंय, त्यांना आपुलकी हवी आहे. इफ यू गिव्ह देम लव्ह अँड अफेक्शन ऑल द टाइम, वी डोंट नीड दिस बॅडी मेंटल हॉस्पिटल्स अराउंड अस. सॉरी. तुझ्या लक्षात येतं ना मी काय सांगतो ते? येस सर, बरोबर बोलताय तुम्ही. आय अग्री सर. ओके, आय एम सो सॉरी फॉर ऑल दॅट मेस. माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदा अशी एक घटना घडली आहे. मी मनापासून पुन्हा एकदा तुझी माफी मागतो. नाही ना सर, तुम्ही नका सॉरी म्हणू. इट्स फाईन, आय कम्प्लिटली अंडरस्टँड सर. लेट मी जस्ट चेक दिस डायरी. काल जे इंटर्न झाले होते त्यांना तर सगळे रूम्स अलाउड झाले, पण आय डाऊट देर इज एनी रूम इन द हॉस्टेल फॉर यू. हां सर, सर पण माझी काय चूक आहे या सगळ्यात? मी एक मिनिट. अरे चल आपण काहीतरी करूया. कम कम. हा बोला पद्दे. साहेब, खलास झालो मी, संपलो, बरबाद झालो, बरबाद. काय? कसा? कधी? पण भाई, मी तर ऐकलंय की ह्यात एकदा आलेला माणूस परत बाहेर पडू शकत नाही. आणि जर बाहेर पडायचा प्रयत्न केला तर काय? नाहीतर काय? नाही काय, जास्तीत जास्त काय होईल? जास्तीत जास्त काय होईल? जीव जाईल, एवढंच ना? एकदा ती साथ मोनिका बोलली पाहिजे. अजीज, मुझे तुमसे मोहब्बत है. आई लव यू अजीज. बस बस. उसके बाद जिस भाई एक बार क्या 100 बार मरने को तैयार है. हा दत्त्या एक मला बार. एक दिवस जोडीनी भीक मागायला लावणार. एक बार. हा पुलाच्या खाली आणि मी पुलाच्या वर. कसं लाइव बन जाएगा. एक डालना शब्बीर. क्या देता है तेरे बाप का? भाई, हाँ, तुम्ही इथे? भाई और भगवान हर जगह पे होता है. काय रे पाद्या, का मला बघून? नाही, तसं नाही. तुम्ही इकडे आहे. मग तिकडे मोनिका बाईन बरोबर मेकअप रूम मध्ये कोण आहे? मोनिका मैं अरे तुझ्या आईला तुझ्या भिकारी. गफूर, नाही, प्लीज 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 याला काही करू नको प्लीज. माझं खूप प्रेम आहे याच्यावर. प्लीज प्लीज सोडून दे. अजीज, ये तरीका कभी नहीं हो सकती, कभी नहीं हो सकती. नहीं शब्बीर,
तुला गँग जॉईन करायची ना? हा तुला पण ठोकायला? नको बाई, नको नको बाई बाई ठोका. नको नको बाई बाई तुमच्या आईला ठोका, नाहीतर तुम्हाला दोघांना इथेच ठोकीन मी. ठोका तिच्या आईला, ठोका ठोका. भाई 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 नका हो नका, असं काय करू नका हो. माझ्या सेटवर खून बिन पडला तर बदनाम होईन, मी बर्बाद होईन. नका हो भाई नका. तुमच्या आईला तुमच्या ठोका बोललो ना? ठोका भाई नको. शब्दवीर ये लोग ऐसा नहीं सुनेंगे. ठोको. आओ भाई 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 निदान हिला तरी मारून नका. माझ्या सिनेमाची हिरोईन आहे होती. अहो तुम्ही हिला गोळी घातली तर माझा सिनेमा बंद पडेल. मी बाजारातून खूप पैसे घेतलेत. तो सिनेमा कंप्लीट झाला नाही तर लोक मला शोधून शोधून मारतील. भाई मी प्रोड्युसर आहे, माझा काहीतरी मान ठेवा. मी तुमच्या पाया पडतो भाई, वाचवा मला, वाचवा. इथे साला माझ्या लव्ह स्टोरीचा दी एंड झालाय आणि तुला तुझ्या पिक्चरची पडली. हे बघा भाई, तुम्हाला जर गोळी घालायचीच असेल तर मला गोळी घाला. मग अख्ख्या युनिटला मारलं तरी चालेल. भाई नका नका, असं करू नका. मोना डार्लिंग. गफूर, गफूर, आजपर्यंत तुझ्यासाठी जे काय पण केलं सगळं झिरो. हा, मोठा मोठा शून्य. काय नाही केलं तुझ्यासाठी? बोल ना, काय नाही केलं? तू जे बोललीस ते केलं. तू जसं वाग बोलली तसं वागलो मी. सगळी सगळी प्रत्येक गोष्ट तुझ्या तुझ्या मर्जीने केली. हे मुला डार्लिंग, तुला टच सुद्धा नहीं केला मी. बाजार में नंगा करके खड़ा कर सकता था मैं, पर नहीं किया मैंने. नहीं किया क्योंकि मैं प्यार करता हूं ना तेरे से. प्यार करता हूं मैं तेरे से. अजूनही प्रेम करतो ग मोना. हे मोना, हॅलो शेफाली. हॅलो अभि, कशी आहेस तू? जाई कुठे? अरे आम्ही ठीक आहोत. पण मला सांग, तू इतका घाबरला का होतास? मला सांग, तू ओरडलीस का आणि तुझा फोन कसा कट झाला? जाई, वेडी आहेस का? हे बघ काय केलंस. सॉरी मम्मा, शाहरुख सापडला. शी, माझ्या मोबाईलला सुद्धा रेंज नाहीये. अभिजित काळजी करत असेल. आय एम सॉरी मॉम. लव यू शाहरुख.
साई अभि शेफाली नमस्कार. प्राईम टाईम न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण पाहत आहात मुंबई शहराला हादरणारी एक घटना. काल रात्री गोरेगाव फिल्म सिटीजवळ 2 मृतदेह सापडले. त्यामध्ये कुख्यात गुंड गफूर सुपारी व प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका सावंत यांचा समावेश आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मिळालेल्या माहितीनुसार कुख्यात गुंड गफूर सुपारी हा सर्वोदय मनोरुग्णालयामध्ये उपचार घेत होता. सर्वोदय मनोरुग्णालयातील डॉक्टर राहुल जोशी यांच्या मोबाईलचा गैरवापर करत काही रुग्णांनी शहरातील नामवंत व्यक्तींना धमकीवजा फोन केले. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते अभिजित देशमुख यांचा सुद्धा समावेश आहे. जवळपास 6 तासानंतर अखेर या नाट्यावर पडदा पडला. या घटनेची सर्व जबाबदारी हॉस्पिटल प्रशासनाने घेतली आहे. सर्वोदय मनोरुग्णालयातील 9 रुग्णांपैकी 2 रुग्ण हे माजी पोलीस अधिकारी होते. त्यांनाही पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. चला तर जाणून घेऊया आमची प्रतिनिधी आरतीकडून. सर, काल आपल्या या शहरातला पहिला दिवस होता. आपण केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल काही सांगाल? त्या दोघांना बघता क्षणी मला संशय आला होता, म्हणून माझ्या प्लॅननुसार मी परेशानी स्वतःला लॉकअपमध्ये टाकलं. अहो, तुम्ही तरी सांगा ना त्यांना, ऐकतच नाहीयेत ते. अगं त्यांना किती समजावलं पण ते समजतच नाही. त्याला मी काय करू? 1760 वेळेला आपण तेच सांगतोय, पण कळतच नाहीये त्यांना. काय बोलतो रे तू हिला? काय बघतो काय हिच्याकडे? काय बघतो काय तू? ए, थांब गं. हा? अरे तुझ्यासारख्या माणसाला जन्म देऊन ना तुझ्या आईला सुद्धा पश्चाताप झाला असेल. तू त्या मुलीवर नाही रे, त्या प्रत्येक बहिणीवर, आईवर आणि प्रत्येक नात्यांवर बलात्कार केलेस रे. याला काय कळणार आहे नातं? काय कळणार आहे? याच्यासारखा वैचारिक अर्धनग्न माणूस ना स्वतःच्या मुलीला सुद्धा सोडत नाही. याला ना फाशी दिली पाहिजे. पोलीस हे दोघे मुंबईच्या मेंटल हॉस्पिटल मधून पळाले साहेब. ते दोघे आधी पोलीस खात्यात होते. गेल्या 6 महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मी हवालदार भोसले आणि हे हवालदार शिंदे. सर, काल रात्री आम्हाला खाली येत बघून यांनी कुत्र्यासारखं मारलं, नागडं केलं, हातपाय तोंड बांधून लॉकअप मध्ये बंद केलं. सर, अहो साहेब, एवढंच नाही, यांनी गुन्हेगारांची लिस्ट पण बदलली. आणि तुम्ही ज्याला आता पकडलत ना, तो जॉनी मेंडोसा नाही, तो पाकिट माराय चमन चिंदी. काय? हो सर. ओके सर, निदान त्यांना आयडेंटिटी कार्ड तरी विचारा ना त्यांचं. तुम्ही पोलीस आहात ना? आय कार्ड असणार तुमच्याकडे? मी बघू शकतो? आय एम सिनियर, मला तो हक्क आहे. प्लीज आय कार्ड काढा. दाखवा, आय कार्ड दाखवा. सर, पण मी राहू कुठे आता? तू बॅचलर आहेस ना? येस सर. मी बॅचलर आहे. आजची रात्र तू माझ्या रूममध्ये राहू शकतोस. डोंट वरी, आय एम स्ट्रेट. येस सर. चल, तुला आपली रूम दाखवतो. सर, बट सिरियसली यू हॅव ऑलवेज बीन अन इन्स्पिरेशन सर. कॉलेजमध्ये असल्यापासून मला कायम वाटत होतं की मी सर हाच तो सिक्युरिटी गार्ड, हाच तो जो मला त्या खोलीत घेऊन गेला. याच्यामुळेच घडलंय सगळं. याला ना क्षणोक्षणी शॉक ट्रीटमेंट द्यायला हवी सर. सर. वामन साहेब. साहेब कधी सुधारणार? हे सगळं काय चालवलंय? चुकलो मी. तुला माहिती हे कोण आहेत? चांगलंच माहिती आहे. सगळ्यात माणूस आहे हा. या सगळ्या प्रकरणाचा हाच सूत्रधार आहे. माझ्या डोक्यात बॅट मारली यांनी सर. पण लागलं तर नाही ना? से सॉरी वामन साहेब, से सॉरी. सॉरी. वामन कोकाटे, सावळगावच्या डॅम प्रोजेक्टचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. काय? येस. मुख्य कार्यकारी अभियंता. हा, तोंड बघा याचं. बंद पाईपलाईन मधून कंपन्यांना वॉटर सप्लाय करण्याचा विरोध होता यांचा, आणि गावकऱ्यांच्या प्रश्नांची जाण होती. एनिवेज, आणि एक दिवस अचानक वामन साहेब गायब झाले आणि इथे भेटले या अवस्थेत. मला हे काहीच माहिती नव्हतं. आय एम रिअली सॉरी.
ठीक आहे, होतात चुका माणसाकडून, हो ना? येस. सर तो बघा वामन माझे कपडे घालून फिरतोय आणि नंदू पण आहे. स्टेथोस्कोप आणि ऍप्रन त्याच्याचकडे आहे सर. एक मिनिट काय चाललंय? तू कोण आता? मी डॉक्टर राणे, या हॉस्पिटलचा डायरेक्टर आणि डीन. अरे अजून किती डॉक्टर आणि डायरेक्टर आणि डीन आहेत या हॉस्पिटलमध्ये? प्रत्येक वॉर्डात एक एक असेल नाही? डायरेक्टर मी एकटाच आणि मी ऍक्टर. तुला तर एक मिनिट तुम्हाला माहितीये असा का वागतो? माहितीये तुम्हाला? मला फक्त एवढंच माहितीये, हा वेड आहे, हा वेड आहे, हा वेड आहे, मीही वेड आहे, सगळेच वेड आहे तिकडे. कुणाचीही पार्श्वभूमी माहिती असल्याशिवाय त्याच्याविषयीचं मत बनवू नका तुम्ही. कालपासून खूप सहन केलंय मी. तुम्ही बोला आता, तुमचंही ऐकतो मी, सगळ्यांचं ऐकलंय ना. हा नंदकुमार माने थिएटरवाला आहे. लिखाण आणि दिग्दर्शन हे याचं आवडीचं क्षेत्र. पोटासाठी नाही पण समाधानासाठी, सामाजिक प्रश्नांना नाटकातून वाचा फोडणं हे याचं काम. आणि असंच एका गावची समस्या त्याने शोधून काढली. सावळ गाव. हाडाचा कलावंत आहे आणि सच्चा समाजसेवक. म्हणजे आजकालच्या समाजसेवेचं बुरका घातलेलं त्यांच्यासारखं नाही, सच्चा समाजसेवक. तर गावच्या प्रश्नांवर नाटक बसून ते गावच्या लोकांसमोर मांडायचं त्याने ठरवलं आणि त्यांना न्याय देण्याचा त्याने निर्धार केला. अर्थात त्याला प्रतिसादही चांगला मिळाला, पण काही लोकांना यातून सत्य बाहेर पडेल अशी भीती वाटली आणि म्हणून त्यांनी मारलं मला शॉट पण दिला. असं केलं तुम्ही. हा पण चांगला माणूस नाही. तू म्हणाला होतास ना की आम्हाला शॉक ट्रीटमेंट द्या म्हणून. मी वेडा नाहीये. आम्हा डायरेक्टर, हा माझा नटसम्राट. मी वेडा नाहीये. माझी तालीम मी जातो. जाऊ मी वेडा नाहीये. मी डायरेक्टर खरंच. मी वेडा नाही. नेहमी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत स्वतःचा जीव गमावलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला हा छोटासा प्रयत्न. 1857 ते 1947 स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी जे बलिदान केलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र मोठे मोठे प्रकल्प, मोठी मोठी धरणं उभी करण्यासाठी ज्या दलित आदिवासी समाजातल्या लाखो लोकांनी जो त्याग केला, बलिदान केलं, हे आपल्याला माहीत नसेल. जागतिक धरण आयोगाच्या माहितीनुसार 1947 ते आजपर्यंत 3600 मोठ्या मोठ्या प्रकल्प उभे करण्यामध्ये हे 6 कोटी लोक जे विस्थापित करण्यात आलेले आहे, त्यापैकी 60% हे लोक आदिवासी दलित समाजातले असे लोक आहेत. विस्थापित झाल्यामुळं आज शहरामध्ये कुठेतरी फुटपाथला राहतात, कुठेतरी झोपडपट्टीत राहतात आणि आपलं जीवन जगतात. आर्थिक महासत्तेच्या दिशेने चाललेल्या या देशात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलनं करावी लागतात, लाठ्या काठा खावा लागतात आणि वेळ पडला तर गोळ्या खावा लागतात. आम्ही मात्र विकसित देशामध्ये 21व्या शतकामध्ये जगण्याचा आनंद घेतोय.
मात्र ज्यांनी बलिदान केलं ते आम्ही नजरेआड करतोय. आजही काही कोटी लोक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत बसलेले आहेत. त्यांना न्याय मिळेल का? जय हिंद. थँक्यू. प्रेमात पडू नको. मी जाणा झालो, तू पण हो. जय हिंद. डिस्काउंट 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 डिस्काउंट. माझ्या सिनेमात काम करणार ऍक्शन हिरो, रोमॅन्टिक हिरो. अरे अख्ख्या दुनियेतला सगळ्यात मोठा प्रोड्युसर आहे मी. वर्ल्ड मधला. तू झालं करिअर? मला वाटतं ही वाट मला सोडणार नाही आणि मलाही ही वाट सोडायची नाहीये. म्हणजे तू पुन्हा तिथे जाणार आहेस? हो, दादा वहिनीला भेटेन. ते काळजीत असतील ना, त्यांना भेटणार आणि मग पुन्हा इथेच येणार. काय?